वाळूज औद्योगिक परिसरातील विटावा रस्त्यावर आज सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास गोरक्षकांनी गोमांस भरलेली रिक्षा पकडली। रिक्षामध्ये तब्बल 2 ते 3 क्विंटल गोमांस आढळल्याची माहिती समोर आली आहे। सुमारे तासभर परिसरातील वाहतूक यामुळे ठप्प झाली। घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे तत्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी जमलेल्या जमावाला शांत करत वाहतूक सुरळीत केली। इकडे पण आपल्याला जायचं आहे, तुम्ही आम्हाला सोडायचं नाही बरं का? सोडलं होतं बोला काय कारवाई का? आंबेलोळून एका रिक्षामध्ये गोमांस चाललेलं होतं आणि गोरक्षकांनी ते पकडल्यानंतर त्यांनी फोन आला आम्हाला पोलीस स्टेशनला। आम्ही फोन आल्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी कर्मचारी आणि अधिकारी पाठवले, परंतु ते थोडेसे ॲग्रेसिव्ह होते म्हणून मी स्वतः या ठिकाणी आलो, त्यांना समजून सांगितलं आणि ती गोरक्षकाची आम्ही आता जे पकडलेलं जे मांस होतं त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत। जे साक्षीदार आहेत ना त्यांच्या नावाने मोबाईल नंबर घ्या, त्यानंतर आपण त्यांना बोलू। आता फक्त तुम्ही मात्र माझ्या